आज शिवशक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बार्शी यांची 26वी सर्वसाधारण सभा मराठा मंदिर इथं आयोजित करण्यात आली होती. सर्वसामान्य सभासदाला एकच ही सर्वोच्च बॉडी मानली जाते. सर्वसाधारण सभा ही शासकीय प्रमाणानुसार, परंतु सर्व सभासद उत्सुकतेने त्या बैठकीसाठी गेले होते. आम्ही गेल्या बँक प्रशासनाला रिक्वेस्ट केली होती की आपण सभासदांनाच फक्त आत प्रवेश द्या, म्हणजे काही गोष्टी जेव्हा मतदानाच्या होतात तेव्हा खऱ्या गोष्टी कळतील. परंतु त्यांनी तसं करण्याला मज्जाव केला आणि बरेच आमचे सभासद नसलेले व्यक्ती तिथं आलेल्या होत्या. आणि मग सर्वसाधारण सभा सुरू झाली आणि आम्ही प्रश्न विचारायच्या आतच माननीय चेअरमन म्हणाले की 1 ते 12 विषय तुम्हाला मिळालेत का, आणि मिळालेत तर मंजूर का, आणि आवाजी मतदानाने मंजूर करून घेतले गेले. त्यावर आम्ही हरकती घ्यायचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी राष्ट्रगीत सुरू केल्यामुळं आमचा नाईलाज झाला. राष्ट्रगीताचा सन्मान ठेवायच्यामुळं आम्ही सगळे गप्प बसलो. आणि राष्ट्रगीतानंतर जेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर अपील करायचा प्रयत्न केला तेव्हा तिथल्या स्थानिक गुंडांनी आमच्या काही लोकांच्या अंगावर येऊन आम्ही काही सभासदांसाठी नोट आणलेल्या होत्या, परंतु त्या हिसकावून घेऊन ही सभा उधळून लावली आणि जेवायला बोलवलं. अशा परिस्थितीमध्ये आमची 26वी सर्वसाधारण सभा शिवशक्तीची पार पडली. नंतर मग काही माझ्या पत्रकार मित्रांनी सांगितलं किंवा तुम्हाला काही ह्याच्यावर आवाज उठवायचा आहे का. मी म्हणले या, माझी जी भूमिका आहे मी तुम्हाला समजावून सांगतो, म्हणून हा आपला प्रपंच आहे आजच्या. जर बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर मागच्या 25व्या सर्वसाधारण सभेमध्ये 29/9/24 संत तुकाराम मध्ये झाली होती. त्यावेळेस सभासदांनी बऱ्याच विषयांवर हरकती घेतल्या. तेव्हा मान्य चेअरमन व संचालकांनी त्या मान्य केल्या होत्या. आणि मग असं ठरलं की बाबा ही आपलीच बँक आहे, आपसात आपण ह्याची सुधारणा करून घेऊ. तर एक चौकशी समिती नेमू आणि चौकशी समितीच्या चुकांच्या दुरुस्त्यांना अधीन राहून 25व्या सर्व सभेमध्ये सर्व विषयांना मान्यता देण्यात आली होती. त्याच्यानंतर मग यथावकाश ही कमिटी नेमण्यात आली. त्या मागच्या जीबी मध्ये सर्व संचालकांनी आणि माननीय यादव सर होते तिथं, त्यांनी आग्रह केल्यामुळं मी त्या सभासदाला पहिल्यांदा नकार दिला होता, परंतु सगळ्यांच्या आग्रहास्तवर मी त्याला शेवटी मान्यता दिली. माझ्याशिवाय श्रीयुत देबडवार, श्रीयुत मुरलीधर चव्हाण आणि अतुल गुंडेवार जे तज्ज्ञ संचालक आहे यांना या समितीमध्ये समाविष्ट करण्यात आलं. त्याच्यानंतर जवळजवळ 4-5 महिने अनेक बैठका घेऊन आम्ही त्याच्यावर जी माहिती बँकेकडून मिळते त्याचा अभ्यास करून त्याचा तौलनी तक्ता तयार केला आणि तो वेळोवेळी डायरेक्टर लोकांना दाखवला आणि रिकव्हरी संबंधी आपण काहीतरी करायला पाहिजे असं सांगितलं. जानेवारीमध्ये जेव्हा आम्ही म्हणलं की मार्चपर्यंतची मुदत आहे, तर मार्चच्या आत आपण हा अहवाल लिहू, तेव्हा सगळ्या बाकी संचालक जे आमचे सदस्य ते म्हणाले सर मार्च एंडला आपलं सगळं रिकव्हरी होते, तर आपण मार्च एंड नंतर जर अहवाल लिहिला तर बऱ्याचशा केसेस क्लिअर होऊन जातील. तर कृपा करून आपण जरा असं करूया, मार्च एंड नंतर आपण बसून हा अहवाल तयार करू. मला ते योग्य वाटलं. आणि मग मार्च नंतर जेव्हा आता जनरल बॉडी आली, जनरल सभेची वेळ आली, तेव्हा मी सगळ्यांना म्हणलं अरे बसायला पाहिजे आता आहे ना, आपण आन्सरेबल आहोत. आपला रिपोर्ट आपण बँकेला आणि बँकेने सगळ्या सभासदांना जीबी मध्ये दाखवणं गरजेचं आहे.
आणि मी आमचे जे उमाटे म्हणून सहसर्व असतं बघा त्यांना म्हटलं की हे प्राथमिक अहवाल आहे, ह्याचं शहनिशा करायसाठी वस्तुनिष्ठ रिपोर्ट यावा म्हणून आपण सगळे कागदपत्र शेवटच्या मीटिंगमध्ये आमच्या सभासदांच्या ठेवा, म्हणजे सर्व तज्ज्ञ आमचे संचालक वगैरे त्यात बघतील आणि मग वस्तुनिष्ठ अहवाल आपण तयार करून तो तुम्हाला देऊ बँकेला आणि जनरल सभेला पण दाखवता येईल. परंतु त्यावेळी सहव्यवस्थापक श्री उमाटे यांनी सांगितलं की मला तुम्हाला हे कागदपत्र दाखवता येणार नाही. कारण विचारलं असताना ती म्हणाले की माननीय चेअरमन यांचे आदेश. मग आम्ही जो आतापर्यंत केलेला होता स्टडी त्याच्यावर अवलंबून आपण रिपोर्ट लिहू म्हणून मी सगळ्या संचालक आमच्या समितीचे मेंबरना बोलवलं. तेव्हा शिव गुंडेवार, शिव दबेडवार आणि शिव मुरलीधर चव्हाण यांनी सांगितलं सर आम्हाला तुम्हाला सहकार्य करता येणार नाही. कारण विचारलं त्यांनी सांगितलं की माननीय चेअरमननी आमची मीटिंग घेतली आणि मी पाहतो तुम्ही ह्याच्यात लक्ष घालू नका, तुम्ही मीटिंगला जाऊ नका असे सूचना दिलेल्या आहे. मग त्याच्यावर नाईलाज झाल्यामुळं मी माझा जो अभ्यास होता आणि मला जी इन्फॉर्मेशन मिळाली की त्याच्याबद्दल सत्यतेला मी बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये जिथं जिथं मला कागदपत्र मिळाले त्याचा वस्तुनिष्ठ मी तिथं पुरावा दिलेला आहे. काही गोष्टी मला कळल्या होत्या, चौकशी समिती म्हणून माझ्याकडे कानावर आल्या, त्या पण मी तशा उल्लेखित केलेल्या आहेत. ह्या सगळ्याचा हेतू असा आहे की संस्थेच्या शिवशक्ती बँक या संस्थेच्या काय चुका झालेल्या आहेत आणि कुठं आपल्याला स्कोप आहे इम्प्रूव्ह करायला. त्याच्यानंतर माननीय चेअरमन यांचा असहकारामुळं मी बाकी मेंबर्सना सांगितलं की चेअरमनचं नसेल परंतु आपली बँक आहे, तुम्ही याच्यात लक्ष घाला. मग एक मीटिंग घेतण्यात आली, डॉक्टर यादवांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली. त्याच्यामध्ये मी माझा अहवाल वाचून दाखवला जो आता मी तुम्हाला देणार आहे, कारण त्याला वाचा कुठनं गरजेचं आहे. हे मी अधिकृत आधी जीबीच्या आधी कोणालाही देणार नव्हतो, परंतु जीबी मध्ये असा प्रकार झाल्यामुळे आता माझ्याकडे नाहीला जाईल, त्यामुळे मी सगळ्या पत्रकार बांधवांना पण देणार आहे त्याची कॉपी. हे मी स्पष्ट केलं होतं आधी, हे आमच्या लास्ट मीटिंग मध्ये सगळ्यांना सांगितलं होतं. जर मला कुठंच न्याय मिळाला नाही तर शेवटी मी बाहेर पत्रकार आणि तत्सम त्या लोकांना सांगितलं आणि न्याय मागितला. त्यामुळे आता मी तुमच्या पुढे हा अहवाल लिखित स्वरूपात दिलेला आहे. त्याची ब्रीफमध्ये मी तुम्हाला माहिती देतो. बाकीच्यांना पाहिजे, ज्या बाकीच्या लोकांना माहिती पाहिजे त्यांनी माझ्याकडे यावं, मी याचं विवेचन करून देईन आणि ज्यांना हार्ड कॉपी पाहिजे ती देईन. ह्याच्या उपर मला काही त्या बँकेला सुधारायसाठी काय करता येईल असं मला वाटत नाही. दिस इज लास्ट रिसॉर्ट. आता त्याच्यातून ज्यांनी घ्यायचे त्यांनी घ्या. आणि त्याच्यामध्ये असं आहे की माझ्याकडं 4-5 अजेंड्यामध्ये विषय दिले गेले. त्याच्यामध्ये गट नंबर 1000/2 बद्दल अनेक तक्रारी झाल्या होत्या पूर्वी सुद्धा, तर ती मला दिलं होतं. त्याच्यामध्ये मी लिहून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मला जी कागदपत्र बँकेने दिली त्याच्यावरून की हा जो गट आहे हा सुयोग प्रकाश बुरगुटे आणि गणेश बांगुळे जे आपल्या शिवशक्ती बँकेचे सहसर्वव्यवस्थापक आहेत, ह्या दोघांच्या नावावर आहे. असं 7-12 आहे. तुमच्याकडे मिळेल, माझ्याकडे पण आहे, द्यायचा असेल तर सांगतो, तो विषय नाही. परंतु याच्या गृह कर्जा म्हणून याचे जेवढे प्लॉटिंग झाले ते अंदाजे 35 जण आहेत. एक्झॅक्ट आकडा तुम्ही चेक करू शकता. त्यांना 12 कोटी अंदाजित वाटण्यात आले आहेत असे दिसते मला जी कागदपत्र मिळाली. नंतर त्यांच्यापैकी मला वस्तुनिष्ठ एक त्याने अहवाल दिला बँकेने. जेव्हा मी ह्याची विचारणा केली तेव्हा 13 जणांच्या फाईल क्लोज आहेत असं सांगितलं. परंतु 13 जणांचे पुन्हा मी बघितलं तर हे सगळे जे आहेत हे गृहकर्ज रूपांतरित केलेले आहेत, टर्म लोन किंवा वगैरे. म्हणजे त्यात मंगला नाईक नवरे त्यांना गृहकर्जासाठी 3 प्लॉटला 92 लाख दिले त्याच 1002 मध्ये. आणि 92 लाखचे 92 लाख उडाले, पुन्हा क्लोज झाली फाईल. आणि पुन्हा मी बघितलं तर त्यांचे टर्म लोन मध्ये आहेत ती 92 लाख. म्हणजे फक्त रूपांतरित केलंय त्यांनी. म्हणजे हे जे क्लोज म्हणतोय आपण
त्या क्लोज मध्ये आहेत का क्लोज हे खरंच बुद्रुक म्हणून अजून एक ग्रस्त आहे, तो पण इकडे टर्म लोन मध्ये. अशी किती आहेत माहित नाही, माझं बँकिंगचा एवढा अभ्यास नाही, मला जेवढं कळतंय तेवढं लिहिले. उरलेले जे आहेत ही मात्र आहे जवळजवळ 15 जणांकडं आजच्या घडीला 6 कोटी पेंडिंग आहेत. ही 19ची केस आहे, 19, 20, 21 या दरम्यान दिलेली. आजही या 1001 मधल्या जी गृह कर्ज दिली त्यातली 6 कोटी पेंडिंग आहेत माझ्या माहितीप्रमाणे. हा प्रकार मी विचारायला गेलो पण त्याचे डिटेल्स परत मला बँकेने द्यायला नकार दिला. त्याच्यात या संदर्भात अजून एक पुरावा माझ्याकडे आला बाहेरून. अमर थोरबोलेंनी केस केलेले त्यांच्या ह्याच प्लॉटबद्दल. तर त्याच्यामध्ये फार धक्कादायक एक पुरावा असा आहे की त्यांचं शपथपत्र मला मिळालं. त्याच्यामध्ये आम्ही तिघं एकत्र आहोत, आम्ही भागीदारीच करतो. प्रकाश गुरगुटे, युवराज बारंगुळे आणि गणेश बारंगुळे आम्ही भागीदारीत व्यवसाय करतो प्लॉटिंगची. त्यासाठी पैसे लागतात आणि त्यासाठी आम्ही या माणसाची फसवणूक केली असा कबूलनामा त्यात आहे. परंतु माझ्याकडे आलेल्या कागदाची सत्यता विचारायसाठी जेव्हा मी गणेश बारंगुळे यांना बोलवलं होतं तेव्हा त्यांनी ते म्हणले की ही खोट आहे. म्हणजे त्याच्यावर शिक्का आहे इंग्रज आपल्या शेळके सरांचा, निरीक्षकांचा, आणि सील पण आहे. तर हे सगळं बोगस आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु याचा अवकाश तुम्ही विचारा, काय त्याची माहिती घ्या. माझ्याकडे आलेल्या प्रमाणात तर त्यांनी असं लिहिलेलं आहे त्याच्यात. आता यांची पार्टनरशिप आहे का नाही याचा मी जरा तपास केला तर आहेत. अजून वैशाली हॉटेलमध्ये सुरुवातीला जी मालकी आहे ती गणेश बारंगुळेंची, आणि ऑडिटरने रिमार्क लिहिलं की सहभागीदार तुम्ही प्रकाश बारंगुळेंची सही घेतलेली नाही. याचाच अर्थ त्या दोघांचे नाव वैशाली हॉटेल असं मी अर्थ काढतो. आता तज्ञ लोक बघा अजून त्यात काय फरक असेल तर. दुसरं आहे मी म्हणलं बाबा ठीक आहे हे नाही तर 123/3 मला अशीच आता चौकशी अधिकारी म्हणून माझ्याकडे माहिती येतात. ती प्लॉटिंगची जमीन 3 एकर आहे जवळजवळ, आणि त्याच्यामध्ये मात्र क्लिअर कट त्यांच्या सातबाऱ्यामध्ये गणेश बारंगुळे आणि प्रकाश गुरगुटे यांचं नाव आहे, आणि सगळे प्लॉट या दोघांनी विकलेले. त्याचा आणि याचा अर्थी असं संबंध आहे की ते जबाबात लिहिल्याप्रमाणे यांची खरंच पार्टनरशिप आहे ही सिद्ध होत. बँकेशी त्याचा काय संबंध आहे असं मला माहित नाही, पण जी नाकारता येत तर ती संबंध दिसतो यांची पार्टनरशिप आहे. त्याच्यानंतर अजून एक माझ्याकडे आलं होतं की बाबा हे हॉटेल्स जे आहेत, सेंट्रो हॉटेल, न्यू सेंट्रो हॉटेल, ऋतू, न्यू ऋतू, हॉटेल वैशाली, यांची खरी मालकी कोणाची असं माझ्याकडे अजेंडात विषय आला होता. तर त्याच्या ह्याच्यात मी बघितलं की पूर्वी सेंट्रो हॉटेलमध्ये गणेश बारंगुळेंचं नाव होतं, ते पुन्हा उडालं. कसं उडालं ते अवैधानिक पद्धतीने गेलं काय मॅनेज केलं आय डोंट नो, मी काय त्यातलं तज्ञ नाही, पण कागद असं सांगतात. आणि एक जबाबात पण लिहिलं की माझं हॉटेल आहे शेळके सरांचे. सो पुन्हा नाही आज नाही येते. वैशालीचं तसंच आहे. गणेश बारंगुळे 22-23 पर्यंत त्याचे मालक होते आणि 2.1 करोड लोन घेतलं होतं त्यांच्या मालकीचे असताना. आता ते नाही आहेत, त्यांचे बंधू आहेत रमेश बारंगुळे, ही ज्यांचा ITRच नाही. म्हणजे हाऊ दे कॅन आय मीन गिव्ह दिस मच लोन टू अ पर्सन ज्यांचा ITRच नाही. आय डोंट नो. किंवा यांचं आता झालंय का मालकी ट्रान्सफर म्हणजे कागदावरच केली का त्यांचं काही सेल डीड झालंय, बक्षीस डीड झालंय, आय डोंट नो. पण रातोरात्री बदललाय फक्त गणेश, कारण ते ऑडिटरने काढलं होतं की गणेश बारंगुळे तुमचा कर्मचारी आणि चुकात त्याला परमिशन दिली का तुम्ही, त्यामुळे ते पटकन बदललं गेलं, त्याची मालकीच बदलली लगेच. असे अनेक आहेत. आता मी त्यात लिहिलेलं आहे हे जे उरलेले हॉटेल आहेत ह्याच्यात युवराज बारंगुळे आहेत.